जनतेचा आवाज, सत्याचा ध्यास, शेगाव लाईव्ह आपल्यासाठी सदैव सज्ज. झोडगा ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट कारभार विरोधात टायगर ग्रुप आक्रमक. खामगाव तालुक्यातील झोडगा गट ग्रामपंचायत कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करत टायगर ग्रुपचे उपजिल्हाध्यक्ष पियुष चव्हाण यांनी गावकऱ्याच्या वतीने अमरावती विभागीय आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज, शाळा आणि विविध विकास कामांमध्ये शासनाचा निधी कागदपत्री खर्च दाखवून प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच निधीच्या वापराबाबत माहितीच्या अधिकाराखाली मागितलेल्या हिशोबही मिळाला नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषीवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा 7 दिवसात योग्य निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा टायगर ग्रुप आणि ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान या तक्रारीच्या प्रती ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास सचिव, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि गट विकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. या वृत्तातील सर्व आरोप तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीवर आधारित असून संबंधित ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल. एक माहितीच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये एक लेटर पण दिलं, त्याच्यावर ग्रामपंचायतला अधिकार नाही का की ओशीवर सही शिक्का द्यायचा म्हणून? ग्रामपंचायतीला म्हणजे सरपंचाला सरपंच देऊ शकतात. त्यांनी, बरोबर आहे ना, मग त्यांनी यांना पुराणा दिलं नाही ना. सकाळी 11 वाजतापासून जर हा पोरगा इथं आहे, इथले ज्या लोक इथल्या गावकऱ्यांनी त्यांना निवडून दिलेलं माणूस आहे, मग त्या माणसाचं किंवा बाई किंवा लेडीज माणूस आहे, त्यांचं काम नाही का इथपर्यंत येऊन यांचं मन समाधान करणे. मला विनंती आहे साहेब, तुम्ही आम्हाला विनंती आहे. हे ग्रामपंचायतचा विकास. हा व्हिडिओ पुरा आहे. हे तुमच्या ग्रामपंचायतची नाली आहे, नालीवर जावं लागतं. हे आहे का साफ केली तुम्ही? तुम्ही तुमच्या कर्मचारी सांगितले का साफ करायची? ग्रामपंचायतच्या समोर आहे. नाही सांगितलं साहेब तुम्ही? हे तुमची जबाबदारी नाही का? हे ग्रामपंचायतचा समोर आहे साहेब. हे तुमची जबाबदारी नाही का? हे पण तुमची जबाबदारी नाही आहे. दुसरं कुठे रस्ता? चला साहेब, आमच्या हे लाईट लॅम्प बघा. रस्ता आहे का? पण साहेब आता भरसामध्ये तुम्ही तुमच्या लेवलला म्हणून टाकू शकत नाही का? किती ग्रामपंचायत दाखवा साहेब, आमदार असो कोणत्या निधीमधून असो, किती ग्रामपंचायत तुम्हाला तर लय वाटलं ना साहेब, तुमच्या वाटण्यामध्ये मोठा विकास झाला. ग्रामपंचायतच्या वतीने तुम्ही काय केलेलं आहे की बा तुम्ही हा कचऱ्याचं नियोजन केलेलं आहे? हे ब्लॉक रस्त्यामध्ये लावायसाठी आहेत की या घरा लावायसाठी आहेत? काँक्रीटचे रस्ते खोदून एका ब्लॉक घरी नेणार आहेत लोक. पेवर ब्लॉक इथं भिंतीला लावून राहिले, हा विकास आहे का तुमचा? त्या पदावर बसले त्या पदावर दुरुपयोग करू तुम्ही. हे पेवर ब्लॉक, या पेवर ब्लॉक हे रस्त्याच्या पेवर ब्लॉक आहे की लोकांच्या घरासाठी तुम्ही दिलेले आहेत? साहेब मला तुमचं म्हणणं सगळं मान्य आहे. मुख्य जर नाली ही आहे, मुख्य जर रस्ता हा आहे, मग याच्या नाल्या तुम्हाला साहेब विनंती साठी 4 दिवसाआधी फोन लावला होता मी साहेबांना, मुरुम टाका म्हणून. 4 दिवसाआधी, नाही तर विचारून का कॉल आला नव्हता. तुम्हाला पुराने फोन केला होता की बा मुरुम टाका, आला नव्हता कॉल साहेब? आला होता ना? तुम्ही अद्याप इथं 4 दिवस त्यामध्ये मुरुमाची व्यवस्था केली. फक्त साहेब तुम्ही 10 मिनिटं थांबायचं दुकानाजवळ, वास समजेल कसं आहे ते. छोट्या छोट्या उद्देश आहे. हा झालाच नाही साहेब, हा रस्ता दाखवायचे फोटो. रस्ता झालेला आहे, फोटो दाखवा. या रस्त्यामध्ये प्युअर ब्लॉकचं काम झालेलं. आता सांगा, हे इथून जर समजा साहेब आता उद्या शाळा उघडल्या
आणि इथून जर समजा मुलीला बाथरूमला जायचं आहे तर या पोराच्या बाथरूम मध्ये पोरी जातील का? म्हणजे मुलांच्या मूत्रीमधून मुली जातील. किती मोठा विकास आहे हा तुमचा. अध्यक्ष कोण आहे? शाळेचे अध्यक्ष कोण आहे? शाळेचे अध्यक्ष कोण आहे? शाळेचे अध्यक्ष बोला नाही इथं. 2 वर्षामध्ये तुम्हाला हँडओव्हर केलं ना ते, तुम्ही बिल दिलं नाही घ्यायचं. साहेब सगळं बरोबर आहे ना. बांधली कुठे? बांधली का? त्याचं काम आहे का परिपूर्ण? 2 वर्षाने काम बंद आहे त्याचं. भ्रष्टाचार नाही का? भ्रष्टाचारच आहे ना. भ्रष्टाचार नाही का? भ्रष्टाचारच आहे तो. तुम्हाला मुलींच्या बाथरूमला 2-2 वर्ष लागतात. तुमचं घर बांधायला तुम्हाला 5 वर्ष 10 वर्ष लागायला पाहिजे. मग तुमचा बरोबर शाळा चालू होती. पत्र लागलाय का तुला? ही गल्ली या जायची का रस्त्याची? हे बांधकाम 2 वर्षापासून बंद आहे. तुम्ही काय करू राहिले? अध्यक्ष सदस्य तुमच्या समोर आहे. त्यांना मी प्रश्न विचारला 2 वर्ष बांधकाम का बंद आहे ते तुमचं नाव सांगतात. साहेब हे साहेब ऐकून घ्या. साहेब 1 मिनिट. या शाळेत म्हणजे तुमची पोरगी शिकली असती आणि तुम्ही प्रतिष्ठित ग्रामसेवक आहे इथे. तुमची पोरगी जर जिल्हा परिषद शाळेत शिकली असती साहेब, तुम्ही हा विचार केला असता का? 3 मिस्त्री बदलले, 4 मिस्त्री बदलले, तुम्ही काम केलं असतं साहेब. तुम्ही जबाबदार माणसं आहे. तुम्ही तुमची जबाबदारी विसरू राहिले. तुम्ही बंद आहे. मुलाच्या बाथरूमचा रस्ता, मुलीच्या बाथरूमचा रस्ता एकच आहे. मुलगी जर लग्न गेली, पोरगा गेलं, मग काय करायचं? अध्यक्ष जबाबदारी तुम्ही झालं. तुमचे सदस्य जबाबदार. ऐका साहेब, तुमच्या हाती पद आहे. मी तुम्ही नका लावू. मी नियमाला बोलणार माणूस आहे. जबाबदार तुम्ही आहे. तुम्ही शिस्त भंग करू राहिले. तुमचा लाच तुम्ही 100 फोन लावले असती. तुम्ही लेखी सुरुवात दिलं का नाही? लेखी सुरुवात दिलं का? तुमच्या सोबत लेखी सुरुवात दिलं काय? तुमच्याकडे ग्रुप आहे पुढे मुलाचं काय पत्तर दे. बटन दाबने पे जेव्हापासून बंद झालं तेव्हापासून 3 टपरे पडले नाही. हो इथंच पडलेलं नाही. 2 वर्षापासून 3 टपरे उचलले नाही काय? हा रस्ता मोकळा करता आले का? बरं.